विनापरवाना गुरे वाहतूक प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कापडे गावाच्या हद्दीत विनापरवाना गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गोरक्षक यांनी वाहतुकीचा प्रयत्न हाणून पाडला आहे। सदरची घटना 9 रोजी रात्री 11:15 सुमारास घडली। पोलादपूर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत जावेद दाऊद वालवटकर वय वर्ष 58 राहणार मुरुड यास अटक केल्याची माहिती पोलादपूर पोलीस मार्फत देण्यात आली आहे। वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेत असून शुक्रवारी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकांनी प्रशासनाच्या सहाय्याने स्थानिकांच्या मदतीने पोलादपूर कापडे नाका येथे मोठी कारवाई केली आहे। रात्री आरोपी जावेद वालवटकर हा MH08 OP 5352 महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये 6 गोवंश गायींना घेऊन नफ्याच्या उद्देशाने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षक यांना समजल्यानंतर रात्री गोरक्षकांनी सापळा रचून गोतस्करांचा कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला आहे। पोलादपूर तालुक्यातील कापडे नाका येथे बोलेरो गाडी पकडून कत्तलीसाठी नेत असलेल्या 6 गायींना जीवदान मिळाले असून आरोपी जावेद वालवटकर याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे पोलादपूर गोरक्षकांचे कौतुक होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। तसेच या घटनेबाबत 13 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जावेद वालवटकर, सज्जाद, रियाज कचकोल, असीम कुदेकर, फाईप मदगडी, नाशिर हकीम, रफिक उल्डे, मोतशिम नईफ, बाबर, शाहिद खान, इरफान, अन्वय सय्यद, मंगोश खेडेकर अशी आरोपींची नावे असून अधिक तपास पोलादपूर पोलीस करत आहेत। मिळून आलेला माल बोलेरो पिकअप नंबर MH08 OP 5352 किंमत 5 लाख, एक तांबड्या रंगाची गाय मोठे शिंग असलेली किंमत 30,000, एक तांबड्या रंगाची गाय मोठे शिंग असलेली किंमत 35,000, एक तांबड्या रंगाची गाय आखूड शिंग असलेली किंमत 25,000, एक गर्द तांबड्या रंगाची गाय लांब शिंग असलेली किंमत 20,000, एक काळ्या रंगाचा वासरू आखूड शिंग असलेला किंमत 15,000, एक तांबड्या रंगाचा कालवड असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या गुन्ह्याची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 72/2024 भारतीय न्याय संहिता कलम 325, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारणा 1995, चेक कलम 55(a)(ब)(9)(11), महाराष्ट्र कीपिंग मूव्हमेंट ऑफ कॅटर इन अर्बन एरिया कंट्रोल ॲक्ट कलम 3, पशुक्रूरता अधिनियम कलम 11(1), पशुवाहतूक अधिनियम कलम 47(a)(ब), कलम 4854 1, 2, 3, मोवाका क्रमांक 66/192 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने, पोलीस ठाणे अंमलदार पोलीस हवालदार श्री कोंडाळकर करत आहेत। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।